आमच्यासाठी ते हा त्रास सहन करतात आणि आम्हाला सांगतात मला काही फरक नाही पडत. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरे मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या जाणवल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. 3-4 तास प्रवास करून आठवड्यातून फक्त 2 दिवस ते मला भेटायला येतात. त्यात सुद्धा क्लासच्या बाहेर तास उभे राहतात. याचा त्यांना त्रास होतो खरा, पण मी भेटले की म्हणतात मला काही फरक नाही पडत. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहून या गेले. जमलंच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. बाबा आम्हाला भेटल्यावर मस्त पैकी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातात. पण मला माहितीये ते एकटे असल्यावर भाकरी आणि लोणचं खाऊन राहतात. माझ्यासाठी त्यांनी स्वतःला कामात एवढं अडकून ठेवलंय की त्यांना वेळेचं भानच राहत. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवले करायला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. तुझ्या जगातून बाबा हरवेल का, मोठेपणी बाबा तुला आठवेल का. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. बाबा माझ्यासाठी ती नोकरी करतात, आमच्यापासून लांब राहतात, लोकांचं बोलणं ऐकून घेतात आणि एवढं करून काहीच फरक पडत नाही म्हणता. तुमचं तसं म्हणण्यामुळे फरक पडतो आमच्यावर. आज तुमच्या कष्टामुळे मी उभी आहे या रंगमंचावर.